विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर, लोक प्रशासन विभाग प्रमुख, वीरनाथ महाविद्यालय. मित्रांनो, आज आपण करिअर इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या क्षेत्रासंदर्भात जाणून घेऊयात. लोक प्रशासन या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोणकोणती क्षेत्र आहेत, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला आकार देऊ शकता, त्या क्षेत्रासंदर्भामधली आज आपण माहिती प्रामुख्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, ग्रॅज्युएशन म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स, BA हा तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट असतो. जितकी काळजी 12वीला शाखांची निवड करताना किंवा विषयाची निवड करताना घ्यावी लागते, तितकीच काळजी BA विषयाच्या निवडीच्या बाबतीत घ्यावी लागते. अत्यंत काळजीपूर्वक विषयाची निवड करावी लागते की ज्यामुळे ग्रॅज्युएशन नंतर सर्वच क्षेत्र आपल्यासाठी खुले असावेत. अमुक एक विषय नसल्यामुळे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये करिअर करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होणे याविषयी जागरूक राहावे लागते. मित्रांनो, केवळ लँग्वेज किंवा केवळ सोशल सायन्स सब्जेक्ट घेऊन चालत नाही, तर एक असा विषयांचा कॉम्बो निवडावा लागतो जो तुम्हाला करिअरचे भविष्यातील सर्व पर्याय उपलब्ध करून देईल. यामधील लोकप्रशासन या विषयाला भावी काळातील करिअर सेटलमेंटसाठी तुम्हाला कसा हा विषय मदत करणार आहे, लोकप्रशासनामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, याविषयीची माहिती आपण आज जाणून घेऊया. यामध्ये सगळ्यात पहिलं जे क्षेत्र येतं ते आहे करिअर इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. ग्रॅज्युएशनला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याला एक आकार द्यावा, योग्यता सिद्ध करावी आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3 या गव्हर्नमेंट क्षेत्रातील कुठल्याही श्रेणीतील पद तुम्ही प्राप्त करू शकता. UPSC, MPSC, रेल्वे बोर्ड, पोस्ट, बँकिंग सेक्टर, डिस्ट्रिक्ट लेवल सिलेक्शन बोर्ड, पोलीस, मिलिटरी किंवा कुठल्याही एंट्रन्स टेस्ट ज्या असतात त्या क्रॅक करण्यासाठी लोकप्रशासन हा विषय तुम्हाला अत्यंत मदतीचा आणि उपयुक्त अशा स्वरूपात ठरत असतो. लोकप्रशासन विषयात तुम्ही जे काही थेरॉटिकली शिकणार आहात त्याला पदावर गेल्यानंतर प्रॅक्टिकली अप्लाय करावे लागत असल्याने पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची क्षमता या विषयामुळे तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणजेच पदावर गेल्यानंतर काय काम करायचे आहे हा प्रश्न लोकप्रशासन विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत नाही. लोकप्रशासन नसणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो, परंतु लोकप्रशासन विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मात्र हा प्रश्न निर्माण होत नाही. जिल्हाधिकारी पदापासून ते पोलीस पाटील पदापर्यंतच्या सर्व प्रकारच्या पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती तुम्हाला लोकप्रशासनामुळे झालेली असते. त्यामुळं लोकप्रशासन हा विषय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असतो किंवा हा विषय स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावाच असा जो एक आग्रह असतो तो याचमुळे असतो. त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे तुमच्यासाठी ते म्हणजे करिअर ॲज अ प्रोफेसर. MA झाल्यानंतर तुम्ही सेट किंवा नेट या स्पर्धा परीक्षा देऊन किंवा PhD ही डिग्री प्राप्त करून तुम्ही सिनियर लेक्चरर म्हणून स्वतःचं आयुष्य सेटल करू शकता. लोकप्रशासनामध्ये तुम्ही सेट किंवा नेट किंवा PhD झालात तर न केवळ लोकप्रशासन तर राज्यशास्त्र या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोफेसर म्हणून काम करता येतं. म्हणून हे दुसरं क्षेत्र हे करिअरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आणि उपयुक्त अशा स्वरूपाचं मानलं जातं. त्यानंतर पुढचं क्षेत्र आहे करिअर ॲज अ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. हॉस्पिटल्स, इंडस्ट्रीज, कंपनीज, NGOज, प्रायव्हेट फर्म्स यामध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटरची पदं असतात. त्याला ऑफिस ऍडमिन असं म्हटलं जातं. आणि या पदावर लोकप्रशासनामुळे तुम्हाला काम करणं सहज शक्य होतं किंवा लोकप्रशासन असणाऱ्या विद्यार्थ्यांना या पदावर प्राधान्य दिलं जातं. लोकप्रशासनासोबत तुम्ही MBA केलेला असेल तर अधिक उपयुक्त अशा स्वरूपामध्ये मांडलं जातं. त्यामुळं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करण्याची एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध होते. आजकाल हॉस्पिटल सुद्धा ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ लागलेली आहेत आणि त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं ऑफिस ऍडमिनची गरज प्रत्येक
हॉस्पिटलला आजकाल भासू लागलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे करिअर ॲज अ पब्लिक रिलेशन ऑफिसर. प्रत्येक कार्यालयामध्ये, मग ते शासकीय कार्यालय असेल, मल्टीनॅशनल कंपनीज असतील, इंटरनॅशनल कंपनीज असतील किंवा प्रायव्हेट फर्म्स असतील, यामध्ये किमान एक पद हे पब्लिक रिलेशन ऑफिसरचं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं असतं. आणि या पदावर लोकप्रशासन विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं किंवा पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून नेमताना लोकप्रशासन आहे का, हे आवर्जून पाहिलं जातं. म्हणून करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून पब्लिक रिलेशन ऑफिसरचं जे पद आहे हे देखील उपयुक्त असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर करिअर ॲज अ ट्रेनर. तुम्ही लोकप्रशासनामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक्सपर्टीजच्या स्वरूपामध्ये काम करू शकता. जसं की तुम्ही ट्रेनर म्हणून काम करता. यामध्ये खाजगी कंपन्यांचे कर्मचारी आहेत, एन-जी-ओचे कर्मचारी आहेत किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रातील कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये ह्युमन रिसोर्स निर्माण करण्याचं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याचं काम हे तुम्हाला अ, लोकप्रशासनामुळं करता येतं. मग स्ट्रेस मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये किंवा इफिशियन्सी एन्हान्समेंटच्या क्षेत्रामध्ये किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना तुम्ही ट्रेनिंग देऊन त्यांच्यामध्ये रिसोर्सेस किंवा स्किल निर्माण करू शकतात. म्हणून लोकप्रशासन विषयाच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनर म्हणून सुद्धा स्वतःच्या करिअरला आकार देऊ शकता. त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे करिअर ॲज अ पॉलिसी मेकर. तुम्ही पॉलिसी मेकर म्हणून सुद्धा काम करू शकता. सेंटर, स्टेट, गव्हर्नमेंट किंवा जागतिक स्तरावर युनायटेड नेशन, युनिसेफ, वर्ल्ड बँक, IMF आहे, WHO आहे. यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्या या ज्या सारख्या ज्या संस्था आहेत, त्यांना पॉलिसी मेकिंगसाठी एक्सपर्टीजची गरज असते. आणि लोकप्रशासनामध्ये तुमचं स्पेशलायझेशन झालेलं असल्यामुळं लोकप्रशासनामधल्या स्पेशलायझेशनच्या आधारावर तुम्हाला एक्सपर्टीज मानलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी या संस्थांच्या माध्यमातून प्रामुख्याने उपलब्ध करून दिली जाते. साधारणतः पॉलिसी फॉर्मेशन आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन या दोन्ही दृष्टिकोनातून तुम्हाला स्वतःचं करिअर त्या ठिकाणी निर्माण करता येतं. जसं की इम्प्रुव्हमेंट इन पंचायत राज आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, एज्युकेशन सेक्टरमधील इम्प्रुव्हमेंट्स आहेत किंवा हेल्थ सेक्टर आहे, वुमेन एम्पॉवरमेंट क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये पॉलिसी मेकिंग, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन, पॉलिसी मॉनिटरिंग या क्षेत्रामध्ये तुम्हाला सातत्याने काम करता येऊ शकतं. म्हणून पॉलिसी मेकर म्हणून एक तज्ञ, एक कुशल व्यक्ती म्हणून तुम्ही लोकप्रशासनाच्या माध्यमातून काम करू शकतात. न केवळ राष्ट्रीय स्तरावर तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोकप्रशासनामुळे तुम्हाला एक्सपर्टीजच्या स्वरूपामध्ये मान्यता प्राप्त होत असते. मित्रांनो, त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे ते आहे करिअर ॲज अ ॲडवायझर. सेंटर, स्टेट, डिस्ट्रिक्ट लेव्हल या क्षेत्रामध्ये तुम्ही ॲडवायझर म्हणून साधारणतः काम करू शकता. उदाहरणार्थ डिस्ट्रिक्ट लेव्हलला किंवा सेंटर पासून डिस्ट्रिक्ट लेव्हलपर्यंत जर पाहायला गेलं तर डिझास्टर मॅनेजमेंट सारखी व्यवस्था आहे या ठिकाणी किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मच्या ठिकाणी किंवा ज्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्यांचे लाभ कोणाला मिळू शकतात, कोणी घ्यावेत, ते कसे घ्यावेत, या स्वरूपामध्ये तुम्ही ॲडवायझर म्हणून स्वतःचा फर्म सुरू करू शकता. त्याचप्रमाणे सेतू सुविधा केंद्र सुरू करणे किंवा आधार केंद्र निर्माण करणे, ही कार्य तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्ही थोडंसं कॉम्प्युटर असिस्टंट व्यवस्थित जर शिकून घेतलं, तर तुम्ही स्वतःच्या फर्मच्या माध्यमातून सुद्धा लोकांना मदत करू शकता. जसं पीक विमा भरणं आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे फॉर्म भरणं आहे किंवा ऑनलाईन रिझर्व्हेशन आहे. कोणाला 7/12 पाहिजे असतो, कोणाला शॉप ॲक्ट पाहिजे असतो. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बाबी तुम्ही लोकप्रशासनाच्या माध्यमातून करू शकतात. म्हणून लोकप्रशासन हे याही क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरत असलेलं आपल्याला दिसू शकतं. ॲज अ ॲडवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता किंवा करिअर करू शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते आहे करिअर ॲज अ रिसर्च स्कॉलर. रिसर्च प्रोजेक्ट
घेऊन तुम्ही करिअर करू शकता. रिसर्च प्रोजेक्ट ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. एकाच वेळेला तुम्हाला 2-2, 3-3 रिसर्च प्रोजेक्ट घेता येतात आणि लाखो नाही तर करोडो रुपयांमध्ये हे रिसर्च प्रोजेक्ट दिले जातात. ते मायनर, मेजर अशा स्वरूपाचे रिसर्च प्रोजेक्ट असतात. आपल्या भारतामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे तुम्हाला प्रोजेक्ट घेता येतात. तर जागतिक पातळीवर युनायटेड नेशन आहे, युनिसेफ आहे, वर्ल्ड बँक आहे, WHO आहे. अ, यांना सुद्धा रिसर्च प्रोजेक्ट यांच्या मार्फत सुद्धा दिले जातात आणि हे रिसर्च प्रोजेक्ट घेऊन तुम्ही रिसर्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता आणि एकदा चालणारी गोष्ट नाही, ही सातत्याने चालत असते. एक प्रोजेक्ट झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा हे चालू असतात. उदाहरण आपण भारताचं पाहायचं पाहायचं झालं तर रूरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे, वुमन डेव्हलपमेंट किंवा वुमन एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री आहे, ह्युमन राईट असं आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आहेत किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे. या क्षेत्रामध्ये ही मंत्रालय, हे विभाग सातत्याने प्रोजेक्ट्स देत असतात आणि हे प्रोजेक्ट सातत्याने चालू असतात. त्यामुळे तुम्ही रिसर्चच्या माध्यमातून, रिसर्च स्कॉलरच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवू शकतात. मी असे अनेकसे लोक पाहिलेले आहेत, की जे सातत्याने गव्हर्नमेंट क्षेत्रात काम करत नाही, तर ते काय करतात, फक्त रिसर्च करतात. त्यांचे स्वतःचे फर्म्स आहेत आणि त्या माध्यमातून ते काय करत राहतात, सातत्याने रिसर्च करतात. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा पाहिलं असेल, की अमुक एखाद्या व्यक्तीला निवडून येण्यासाठी काय पाहिजे, या संदर्भामध्ये काही ॲडवायझर्स असतात आणि हे ॲडवायझर्स हे त्या लोकांना निवडणुकीच्या काळामध्ये किंवा इतर काळामध्ये लोकमत जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून मदत करत असतात. म्हणून रिसर्च स्कॉलर म्हणून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचं करिअर त्या ठिकाणी करू शकता. एवढंच नाही मित्रांनो, तर ज्युनियर रिसर्च फेलोशिप असते, ती तुम्ही प्राप्त करून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवू शकता किंवा PhD फेलोशिप्स असतात किंवा पोस्ट डॉक्टर फेलोशिप असतात. त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता आणि फक्त भारतातच नाही, तर तुम्ही अब्रॉड जाऊन या सगळ्या पदव्या प्राप्त करू शकता. तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊ शकता. त्यासाठी स्कॉलरशिप दिल्या जातात. आपल्या देशातून स्कॉलरशिप दिल्या जातात. दुसऱ्या देशातून स्कॉलरशिप दिल्या जातात. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मानधन दिलं जातं. तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या गुणवत्तेचा, तुमच्या योग्यतेचा लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून फक्त भारतातच नाही, तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही फेलोशिपच्या माध्यमातून स्वतःचं चांगलं करिअर त्या ठिकाणी निर्माण करू शकता. त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे मित्रांनो, ते आहे डाटा अनालिसिस. रिसर्च ही एक कंटिन्युअस आणि सातत्याने चालणारी सार्वत्रिक अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि सरकार आजकाल रिसर्चला खूप प्राधान्य देऊ लागलेलं आहे, अगदी सोशल सायन्स रिसर्चच्या बाबतीमध्ये सुद्धा. परंतु या रिसर्चमध्ये डाटा अनालिसिस करणं हा एक भाग फार महत्त्वाचा असतो आणि डाटा अनालिसिस करणारे फार कमी लोक असतात. त्यामध्ये जर तुम्ही सोशल सायन्सेसच्या माध्यमातून काही डाटा अनालिसिस टूल जर तुम्ही आत्मसात करून घेतलात, अर्थात त्यासाठी ट्रेनिंग दिले जात असतात, UGC मार्फत फ्री ट्रेनिंग उपलब्ध असतात. हे जर तुम्ही डाटा अनालिसिसची जी ट्रेनिंग आहे, ते जर तुम्ही आत्मसात केलेत आणि त्या माध्यमातून जर तुम्ही डाटा अनालिसिसच्या क्षेत्रामध्ये कुशल बनलात, तर तुम्ही डाटा अनालिसिस म्हणून सुद्धा काम करू शकतात. सोशल सायन्सेसच्या क्षेत्रामध्ये SPSS आहे, स्टार्ट आहे, पायथॉन आहे, अपाचे स्पार्क आहे किंवा R सारखे काही डाटा अनालिसिस सॉफ्टवेअर्स आहेत. हे सॉफ्टवेअर जर तुम्ही शिकून घेतलं, तर तुमच्याकडे लोक येतात आणि तुमच्याकडे डाटा अनालिसिस करून घेतात आणि मित्रांनो, विशेष म्हणजे डाटा अनालिसिसचं जे काम आहे, हे काम तुम्ही पार्ट टाईम किंवा फुल टाईम दोन्ही स्वरूपामध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करता करता सुद्धा पार्ट टाईममध्ये डाटा अनालिसिस करून देऊन लोकांची मदत त्या ठिकाणी करू शकत असता. म्हणून डाटा अनालिसिस हे एक नव्याने निर्माण झालेलं आणि फार लवकर वेगानं वाढत असलेलं क्षेत्र दिसते. आजकाल PhD, MPhil, मायनर, मेजर रिसर्च प्रोजेक्ट यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जे लोक हे सगळे प्राप्त करतात, त्यांना डाटा अनालिसिस कुठे करायचा हा एक मोठा प्रश्न असतो. तर ते डाटा अनालिसिस जर तुम्ही करून देऊ शकला तुमच्या फर्मच्या माध्यमातून किंवा तुमच्या स्वतःच्या गुणवत्तेच्या माध्यमातून, तर तुम्हाला एक चांगलं रोजगाराचं साधन किंवा करिअर सेटलमेंटचं एक नवं क्षेत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर पुढचं एक क्षेत्र आहे मित्रांनो, ते आहे करिअर ॲज अ रायटर. तुम्ही रायटरच्या माध्यमातून सुद्धा स्वतःचं करिअर घडवू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करता येईल 3 क्षेत्राचा. एक बुक रायटर आहे, दुसरं प्रोजेक्ट रायटर आहे किंवा रिसर्च रायटर आहे. बुक रायटिंगच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर सिलेबस बुक्स किंवा रेफरन्स बुक्स तुम्ही निर्माण करू शकतात. ते स्वतः विकू शकतात. आजकाल जगात, भारतामध्ये सगळ्याच विद्यापीठांमध्ये लोकप्रशासन विषय हा शिकविला जातो. एक वेगाने विकसित होणारी ज्ञानशाखा म्हणून उदय पावलेली आहे. नवा विषय आहे, त्यामुळे पुस्तकांची संख्या कमी आहे. तुम्ही जर चांगली क्रमिक पुस्तकं किंवा संदर्भ ग्रंथ जर तुम्ही निर्माण केली, तर तुम्हाला निश्चितच त्याचा एक उत्पन्नाचा सोर्स म्हणून लाभ होतो. फक्त एकदाच नाही, तर एकदा तुम्ही पुस्तक लिहिल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर त्याची रॉयल्टी मिळत राहते. गुणवत्तापूर्ण जर पुस्तक असेल, तर त्याचे अनेक एडिशन निघत राहतात आणि तुम्हाला आयुष्यभर त्याच्यापासून उत्पन्नाचा सोर्स रॉयल्टीच्या माध्यमातून मिळत राहतो.
याशिवाय प्रोजेक्ट रायटर आहेत. तुम्ही प्रोजेक्ट रायटर म्हणून सुद्धा काम करू शकता. दुसऱ्याने घेतलेले स्वतःचे प्रोजेक्ट किंवा दुसऱ्याने घेतलेले जे प्रोजेक्ट आहेत, ते प्रोजेक्ट त्यांना लिहिण्यासाठी मदत करू शकता, असिस्ट करू शकता. त्यांना लिहून द्यायला तुमची सातत्याने मदत लागते किंवा रिसर्च रायटिंग सुद्धा जे असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही लोकांना मदत करू शकत असता. म्हणून करिअर ॲज अ रायटर हे एक नवं क्षेत्र आजकाल उपलब्ध झालेलं आणि वेगानं वाढत असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. तर मित्रांनो, ही काही अशी क्षेत्र आहेत, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लोकप्रशासनामध्ये करिअर करता येतं. परंतु एक लक्षात घ्या, की लोकप्रशासन हा विषय फक्त त्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नाही, तर लोकप्रशासन हा विषय तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. लोक प्रशासनामुळे काही स्किल्स एन्हान्स होऊन तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी मदत होत असते. जसं की लोक प्रशासनामध्ये लीडरशिप क्वालिटीज तुमच्यामध्ये निर्माण होतात लोक प्रशासनामुळे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग एबिलिटी तयार होते. विशेष म्हणजे कम्युनिकेशन स्किल तुमच्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. इनोव्हेटिव्ह ॲटिट्यूड तुमचा निर्माण होतो. टीमवर्क स्किल तुमच्यामध्ये तयार होतात. ऑर्गनायझेशन स्किल तयार होतात. तुम्ही टेक्नो सेव्ही बनता. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा बनतो. तर करिअरच्या सोबत ह्या सुद्धा बाबी या तुमच्या मध्ये निर्माण झालेल्या आणि त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झालेला आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतो. मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर आता आपण थोडंसं माझ्या महाविद्यालयातील लोकप्रशासनाविषयीची आपण माहिती समजून घेऊ. बीरवनाथ महाविद्यालयामध्ये लोकप्रशासन हा विभाग अगदी सुरुवातीपासून आणि अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग म्हणून मानला जातो. या विभागामध्ये हायली क्वालिफाईड फॅकल्टीज आहेत. टेक्नोसोव्ही हा असा विभाग आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मल्टीमीडिया आहेत, आय-सी-टी आहे किंवा व्हर्चुअल प्लॅटफॉर्म आहेत. हे टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये वापरले जातात. याशिवाय हा विभाग तुम्हाला करिअर आणि प्लेसमेंट गाईडन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत उपयोगी असलेला दिसून येतो. विशेषतः हा विभाग फुल्ली डिजिटल आहे. म्हणजे पूर्ण या विभागाचं डिजिटायझेशन झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला डिजिटल नोट्स पुरवल्या जातात, व्हिडिओज दिले जातात, क्यूआर कोडच्या माध्यमातून सगळ्या बाबी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. वेगवेगळ्या ज्या एज्युकेशनल आणि करिअर बेस्ड लिंक्स आहेत, त्या तुम्हाला या ठिकाणी पुरविल्या जातात. त्यामुळं हा विभाग, लोकप्रशासन विभाग हा बीरवनाथ महाविद्यालयामधील एक महत्त्वपूर्ण विभाग असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. मित्रांनो, अशा आहे तुम्हाला अ, या सर्व बाबी समजल्या असतील. धन्यवाद.